माझ्या प्रियांनो, या सकाळच्या वेळी तुम्हाला पाहून मला खूप आनंद होतोय। आज कसे आहात? छान आहात ना? धैर्याने रहा, आनंदात रहा, म्हणूनच प्रभू दररोज आपल्याशी बोलत आहे। काही घडलं तरी काळजी करू नका, प्रभू सोबत आहेत, विजय देतील, बरोबर ना? ठीक आहे, इथे पाहताय का? मोशेस ऑडिटोरियम। आपल्या देवाच्या तंबूच्या परिसरातच हे मोशेस ऑडिटोरियम, मोशे मंडप आणि मोशे सभागृह उभारले गेले आहे। हे सर्व स्थळे एकत्रितपणे एक पवित्र वातावरण निर्माण करतात। इथे खूप सभा होतात, युवकांसाठी, मुलांसाठी आणि सेवकांसाठी। कर्मचाऱ्यांसाठी अनेक बैठका येथे घेतल्या जातात। इथूनच अनेक सेवा कार्ये पार पाडली जातात। याच ठिकाणाहून प्रार्थना करूया हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जातो आणि तुम्हाला दाखवला जातो। अशा प्रकारे प्रभूने हे स्थान आशीर्वाद देऊन दिले। या ठिकाणी येताना तुम्ही हे सर्व पाहू शकता। प्रत्येक गोष्टीत प्रभूची अद्भुत कार्ये पाहायला मिळतात। त्यांनी सुंदरपणे मार्गदर्शन करून सर्व काही पूर्ण केले आणि आज त्यांच्या सेवा कार्याची महिमा प्रकट होत आहे। ठीक आहे, आज प्रभू मला कोणते वचन सांगत आहेत असे वाटते। इब्री लोकांपत्र 10वे अध्याय 35वा वचन। आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे। माझ्या मुला, तुझे धैर्य सोडू नकोस। माझ्या मुली, तुझे धैर्य सोडू नकोस। तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सगळं करण्याची तुमची धैर्य कशी झाली? हे वाचण्याची तुमची धैर्य कशी झाली? हा विषय उचलण्याची तुमची धैर्य कशी झाली? हे काम करण्याचं धैर्य तुझ्यात कुठून आलं विचारतात। हे व्यवसाय सुरू करण्याचं धैर्य तुझ्यात कुठून आलं लोक विचारतात। पाहिलंत का घाबरवणारे लोक आजूबाजूला असतात। आता आपल्याला भीती का वाटावी? भीती आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जाते। म्हणून शैतान आपल्या मनात भीती पेरतो, सांगतो तुझ्याने हे शक्य नाही, तुझ्याने जिंकता येणार नाही, तुझ्याने यशस्वी होता येणार नाही, या कामात तुझ्याने आशीर्वादित राहता येणार नाही, तू हरशील, लाजेल, अर्ध्यावरच थांबशील, अशा सगळ्या अविश्वासू गोष्टी पिशाच आपल्यापर्यंत आणतो। का? आपल्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून तो शैतान नेहमीच आपल्याला घाबरवतो। पण परमेश्वर नेहमी आपल्याला धैर्य देतो, कसं धैर्यवान राहायचं। मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, म्हणून धैर्यवान रहा, धैर्याने कृती कर। तुला काही करायचे का? धैर्याने कर। तुला शिकण्याची संधी मिळाली आहे तर शिकायला सुरुवात कर, मी तुला सामर्थ्य देतो। तुला नोकरी मिळाली का? धैर्याने काम कर। परिस्थितीचा विचार करू नको, असं होईल का, तसं होईल का मनात आणू नको। विश्वास धैर्य देतो। विश्वास नेहमीच धैर्य देतो आणि भीती दूर करतो। परमेश्वरावर विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवा, घाबरू नका, प्रभू तुम्हाला कधीच सोडणार नाही। आता प्रभू म्हणतात, धैर्याने रहा, कशाला घाबरताय? आज तुमच्या मनातील भीती दूर करून तुम्हाला धैर्य देऊन आशीर्वाद द्यायची इच्छा ठेवतो। तुम्ही घाबरलात तर शैतान तुमच्या मार्फत कार्य करू शकतो। भीती वापरून तो अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त करतो, म्हणूनच तो भीतीदायक परिस्थिती निर्माण करतो। हीच भीती वापरून तो आपल्यावर आपली दुष्ट कामे सोडतो आणि आपल्या आयुष्यात नुकसान, तोटा, वेदना आणि आजार आणतो। धैर्याने राहा। शैतान काय करू शकतो? माझ्यासोबत येशू मोठा आहे, ही समस्या काय करू शकते? येशू या सर्व समस्या दूर करतील। ही गरज माझ्यासाठी मोठी असली तरी प्रभूला ती काहीच नाही। हीच श्रद्धा, ही श्रद्धा तुम्हाला मोठे मानसिक धैर्य देईल। पण घाबरण्याच्या परिस्थिती येतात, त्यावेळी प्रभू सांगतात, धैर्य सोडू नका। तेव्हाच तुम्ही पवित्र आत्म्याने भरून आपल्या धैर्यात ठामपणे उभे राहू शकता। आज तुमचं मन अस्थिर करणारी ही परिस्थिती आहे। प्रभू स्वतः सांगत आहेत, माझ्या मुला, माझ्या मुली, धैर्याने रहा, धैर्य सोडू नकोस, तेव्हाच तुला फळ दिसेल। हे शैतानाचे डावपेच आहे, तो तुला कमकुवत करण्यासाठी भीती आणतो। येशूच्या नावाने भीती आणणाऱ्या आत्म्या मी तुला पळवतो असं म्हण। पवित्र आत्म्यात स्थिर राहून फळ मिळव, तू जिंकू शकशील, यशस्वी होशील, तुझे कार्य यशस्वी होईल, तू आशीर्वादित होशील, मोठं फळ पाहशील, असं प्रभू सांगत आहे। आता म्हण, येशूच्या नावाने मी भीती आणणाऱ्या आत्म्याचा विरोध करतो। धैर्य कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैतानाला मी बांधतो।
अविश्वास आणणाऱ्या दुष्ट आत्म्याच्या कृत्यांना मी बांधतो. माझा प्रभू येशू माझ्या सोबत आहे. मी यशस्वी होईन, विजय मिळवीन. मी लज्जित होणार नाही. आज माझा प्रभू मला विजय देतो आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन.